नागपुरातील मोमीनपुरा परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। विजेचा धक्का लागल्याने अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद शादान मोहम्मद इर्शाद अहमद वय 5 वर्षे हा आपल्या आजी व मामाच्या घरी टिपू सुलतान चौक गरीब नवाज नगर येथे आला होता। घटनेच्या दिवशी मोहम्मद शादान हा घरच्या पहिल्या मजल्यावर टेरेसवर खेळत होता। याच दरम्यान त्याचा हात अचानक विद्युत तारेला लागला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला। धक्का बसताच तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला। घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मोहम्मद एफाज मोहम्मद आबिद यांनी पोलिसांना दिली। त्यानुसार यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। टिपू सुलतान चौक गरीब नवाज नगर येथे खबर देणार मोहम्मद एफाज मोहम्मद आबिद वय 30 वर्ष हे एफाज नगर टिपू सुलतान नगर चौक येथे गरीब नवाज नगर येथे राहतात। त्यांचा 5 वर्षाचा भाचा मोहम्मद शादान मोहम्मद इर्शाद अहमद वय 5 वर्ष राहणार अन्सार नगर मुर्तुजा गॅरेज जवळ मोमीनपुरा हा त्याच्या आजीच्या घरी म्हणजे नानीच्या घरी आलेला होता। पहिल्या मजल्यावर टेरेसवर खेळत असताना त्याचा हात जो आहे तो विजेच्या तारेला लागून तो बेशुद्ध पडलेला होता, अशी त्यांनी माहिती दिलेली। त्यावरून त्याला मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेले। सदर प्रकरणात यशोधरानगर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत दाखल करण्यात आलेला असून सदर मयतचा तपास पुढे सुरू आहे। मूळचा राहणारा मोमीनपुरा अन्सार नगर मुर्तुजा गॅरेज जवळ येथील आहे व तो इथे टिपू सुलतान चौक गरीब नवाज नगर येथे त्याच्या मामाच्या घरी आलेला होता। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।